तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश. तर मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण चाललो आहोत आपल्या वाडीतील मंदिरामध्ये, म्हणजे श्री चंडिकाई देवीच्या मंदिरात. तर मित्रांनो, आज आपल्या देवीचं रूपं लागत आहे, तर बघूया तिकडेच आपल्याला आता जायचं आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चंडिका देवीचं दर्शन घडवणार आहे. तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि आपल्या कोण यूट्यूब चॅनलवरती नवीन नसेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया. तर मित्रांनो, समोर बघताय तुम्ही श्री चंडिका देवी मंदिर आपल्या वाडीतील चाफे मधल्या वाडीचं. आणि हा आपला शिमग्याचा शेवटचा होम हे बघा, ते समोरच आहे दळ्यामध्ये आणि समोर मंदिर आहे आपलं. आणि काल आपण रात्री माड आणला होता, तो सुद्धा दाखवतो. सुरमाड, आमच्या इकडे सुरमाड आणला जातो. तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीचा माळ आणला जातो नक्कीच कमेंटद्वारे कळवा. प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी परंपरा असते. हे बघा, हा फक्त एका वाडीने हा सुरमाड आणलाय. आमच्या एका वाडीचा शिमगा असतो आणि समोरच आपलं मंदिर आहे. हा बघा. तर आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण जाऊया. आणि आज आपल्या मंदिरामध्ये देवीचं रूपसुद्धा लागलं आहे, तर त्याची व्हिडिओ असणार आहे संपूर्ण. आतमध्ये सर्व पोरं वगैरे आहेत वाडीतील. कुठे घरी ना, जाऊया. टेंबा बाबा, हे आपल्या वाडीचं मंदिर आहे. हा फोटो नाही, व्हिडिओ करतोय. नाही, हे बघा, हा समोरील दरवाजा आणि हा मागील, या साईडून एंट्री आहे मंदिरामध्ये. तर जाऊया आणि दाखवतो, दर्शन सुद्धा देतो. तर चला.